तुम्हाला बीएससी नर्सिंग करायची होती, परंतु तुमचे पर्सेंटाइल कमी असल्यामुळे तुम्हाला बीएससी नर्सिंग करता आली नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट INC ने पब्लिश केलेली होती की 40 पर्सेंटाइलच्या खाली विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग आता करता येणार होती. ऑफिशियल एमएस नर्सिंग सीईटी वरती PDF आलेली नव्हती, परंतु विद्यार्थी मित्रांनो आता ती वेळ संपलेली आहे. एमएस नर्सिंग सीईटी ने ऑफिशियली बीएससी नर्सिंगचे जे पर्सेंटाइल क्रायटेरिया आहे तो बदललेला आहे. आता एकंदरीत किती पर्सेंटाइल लागणार आहे, त्यासोबतच काय काय गोष्टी तुम्हाला टाळणे आहे, एकंदरीत एमएस नर्सिंग सीईटीचा कॅप 4चा पूर्णपणे शेड्यूल काय असणार आहे, तुमचे नवीन रजिस्ट्रेशन केव्हा होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मी तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटीचे A to Z इन्फॉर्मेशन ॲज सून ॲज पॉसिबल या यूट्यूब चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच अनुषंगाने मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की INC नक्कीच येणाऱ्या 4 दिवसामध्ये ऑफिशियल PDF पब्लिश करून देईल. आता ती पब्लिश केलेली PDF एमएस नर्सिंग सीईटीने 4 दिवसामध्ये पब्लिश केलेली आहे. त्या अंतर्गत तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल जो ऑनलाईन शेड्यूल आहे ॲडमिशन फॉर बीएससी नर्सिंग अकॅडमिक इयर 2025-26चा तो यामध्ये पब्लिश केलेला आहे. तर 22 सप्टेंबर 2025ला विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच त्यांनी कॅप 4चा शेड्यूल सुद्धा पब्लिश केलेला आहे. यासोबत रजिस्ट्रेशनच्या जे डेट आहे त्या सुद्धा त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांना 40 पर्सेंटाइल पेक्षा कमी पर्सेंटाइल आहे तर त्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाइल क्रायटेरिया किती असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, आता एमएस नर्सिंग सीईटीने ॲडमिशन क्रायटेरिया चेंज केलेला आहे आणि पर्सेंटाइल हे किती असणार आहे तर 0. फक्त तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटी ही परीक्षा तुम्ही 2025 मध्ये दिलेली असावी, त्यासोबत तुम्ही त्यामध्ये पास झालेले आहे का फेल झालेले आहे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल किती पण असो, फक्त तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटी ही परीक्षा दिल्यामुळे तुम्ही आता बीएससी नर्सिंगला प्रवेश घेऊ शकता. हे अतिशय आनंदाची आणि खूपच महत्त्वाची गोष्ट सगळ्या बीएससी नर्सिंग ॲस्पिरंटसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत शेड्यूल मध्ये काय सांगितलेले आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यावेच लागेल. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे बघा, INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल वाइड लेटर डेटेड 17 September has allowed to relax the percentile criteria for BSc nursing admission for academic year 2025-26 and wide notice dated 17 September has extended the last date of admission BSc nursing course up to 31st October 2025. ठीक आहे, तुम्हाला मी अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये ॲडमिशन क्रायटेरिया चेंज झालेला होता हे सांगितलेलं होतं आणि ॲडमिशनची जी डेट आहे ती 31 ऑक्टोबर पर्यंत गेलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले होतं. इन व्ह्यू ऑफ अबोव रेफर लेटर्स INC अँड अवेलेबल वॅकंट सीट ॲट द एंड ऑफ द कॅप राउंड 4 द कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे एमएस नर्सिंग सीईटी ऑथॉरिटी किंवा सीईटी सेल हॅज डिसाइड टू अलो रजिस्ट्रेशन ऑफ ऑल कॅन्डिडेट हू हॅव बीन अपियर एमएस नर्सिंग सीईटी 2025 एक्झामिनेशन and allow them to participate in subsequent cap round as per schedule given below. सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे, जे विद्यार्थी एमएस नर्सिंग सीईटी एक्झामिनेशन मध्ये फक्त पात्र होते किंवा फेल झाले किंवा त्यांनी फक्त एक्झामिनेशन दिली, ठीक आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 4 साठी अलो करण्यात आलेलं आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्या. जे विद्यार्थी किंवा जे मित्र किंवा मैत्रिणी किंवा तुमची मुलं किंवा मुली, ज्या मुलांनी किंवा जे विद्यार्थ्यांनी कमी पर्सेंटाइलमुळे बीएससी नर्सिंग आपल्याला करता येणार नाही या नाराजगीमुळे इतर कोर्सेसमध्ये जर प्रवेश घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना जर बीएससी नर्सिंग आता करायची असेल तर नक्की त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं जे भविष्य आहे हे सुधारून जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होऊन जाईल. कारण आणि वॅकंट सीट ह्या खूप साऱ्या उरलेल्या आहे हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे, हाऊएव्हर इट मे बी नोटेड दॅट इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर इट विल बी रिमेन अनचेंज. ठीक आहे, आता हा जो इन्फॉर्मेशन ब्रॉन्चरचा क्रायटेरिया आहे तुम्ही अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेला होता. ठीक आहे, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की मला
40% पेक्षा कमी पर्सेंटेज पडलेले आहे, ओके, ते चालून जाईल. परंतु एम एस नर्सिंग सीईटीने त्यांच्या ब्रॉन्चरमध्ये एक महत्त्वाचा क्रायटेरिया टाकलेला होता. तो क्रायटेरिया जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं बीएससी नर्सिंगला ऍडमिशन कन्फर्म आहे हे समजून घ्या. परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण परत एकदा रिवाइज करून घेऊ. आता ओव्हरऑल ही जी माहिती आहे यामध्ये त्यांनी एकच सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी 12वी पास आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या सब्जेक्टमध्ये इंग्लिश सब्जेक्ट आहे, सेम ॲज इट इज PCM आणि PCB यामधील PCB मध्ये त्यांनी 12वी दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत समजून घ्या त्यांच्याकडे 12वी पास आहे आणि PCB म्हणजे सायन्स ग्रुपमध्ये त्यांचं ॲडमिशन होतं. ॲज वेल ॲज जे 2 महत्त्वाचे ग्रुप पडतात त्यामध्ये रिझर्व आणि ओपन ग्रुप. ठीक आहे, रिझर्व मध्ये जे काही रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत जसे SC ST आणि इतर प्रवर्ग, तर या प्रवर्गांना 40% हे त्यांच्या 12वी मध्ये एकंदरीत PCB ग्रुपमध्ये लागणार आहे. आणि सेम ॲज इट इज जे ओपन कॅन्डिडेट असतील तर त्या विद्यार्थ्यांना 45% हे 12वी मध्ये पासिंग मध्ये असणार आहे. आता पासिंग म्हणजे कोणते, तर PCB ग्रुप. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये एकंदरीत त्यांना 45% एवढे पडलेले असावे आणि रिझर्व कॅटेगरी जे आहे त्यांना एकंदरीत 40% एवढे पडलेले असावे. आता त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की त्यामध्ये सुद्धा इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, हा कंपल्सरी त्यांच्या एकंदरीत 12वी मध्ये असावा. खूप सारे विद्यार्थी इतर जे सब्जेक्ट आहे ते बॅकअप मधून घेऊन टाकतात, जसे मॅथ्स काढून टाकतात आणि पॉलिटिकल सायन्स वगैरे 12वी मध्ये टाकून देतात सायन्स फील्डमध्ये, असं होत चालते. परंतु त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सांगितलेली आहे. MS नर्सिंग सीईटीचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये 12वी मध्ये SC ST कॅटेगरीसाठी 45% नव्हे तर 40% आणि ओपन कॅटेगरीसाठी एकंदरीत 45% असणे गरजेचे आहे. PCB ग्रुपमध्ये दोघांमध्ये किती ग्रुप, तर PCB ग्रुप. आणि सेम ॲज इट इज इंग्लिश हा सब्जेक्ट हा त्यांच्या सायन्स फील्डमध्ये कंपल्सरी असायला हवा, तरच ते MS नर्सिंग सीईटीचे 40% खाली जो रिझर्वेशन पास झालेला आहे त्यामध्ये ते प्रवेश घेऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस करूया एकंदरीत रजिस्ट्रेशन हे केव्हा चालू होऊन जाईल. मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला सटीक इन्फॉर्मेशन मिळून जाते की मी 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सांगितलेलं होतं की एकंदरीत पूर्ण रजिस्ट्रेशन क्रायटेरिया हा चालू होऊन जाईल आणि सेम ॲज इट इज कॅपराऊंड 4चा शेड्यूल सुद्धा त्यामध्येच कंडक्ट केल्या जाईल. आणि सेम मी जसं सांगितलेलं होतं तसंच तुम्हाला यामध्ये शो झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत रजिस्ट्रेशन केव्हा चालू होऊन जाईल. तर रजिस्ट्रेशन विद्यार्थी मित्रांनो 23 सप्टेंबर 2025 ला चालू झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत उद्यापासून 23 सप्टेंबर पासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन, सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म आणि सेशन अप्लाय ओनली दोज कॅन्डिडेट हु हॅड नॉट रजिस्टर्ड प्रिव्हियसली. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांनी MS नर्सिंग सीईटीच्या कॅपराऊंड फेरीमधून बाहेर पडलेले आहे किंवा काही कारणास्तव ते बाद झालेले आहे. त्या विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करता येणार नाही. फक्त हे कोणते विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना 40% पेक्षा कमी पर्सेंटेज पडलेले आहे आणि सेम ॲज इट इज त्यांच्या PCB ग्रुपमध्ये 40 किंवा 45% मध्ये त्यांना मार्क आहे, अशी विद्यार्थी 23 ते 28 सप्टेंबर रातच्या 11:59 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, यामध्ये तुमचा जो डाऊट आहे हा क्लिअर झालेला असेल. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते की त्या विद्यार्थ्यांना पेमेंट किती करावं लागेल. ठीक आहे, आता पेमेंट करताना सुद्धा 2 कॅटेगरी पडतात, एक आहे रिझर्व कॅटेगरी आणि दुसरी ओपन कॅटेगरी. तर एकंदरीत रिझर्व कॅटेगरीसाठी 800 रुपये तर ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो 1000 रुपये प्रति कॅन्डिडेट तुम्हाला भरावे लागतील. याची दिनांक सुद्धा 23 ते 28 सप्टेंबर 2025 पर्यंत येईल, रातच्या 11:59 पर्यंत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. ज्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण डेटा फिलअप झाल्यानंतर सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप येते एकंदरीत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट कसे टाकायचे किंवा PDF मध्ये कसे टाकायचे याची इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला उद्यापासून जे रजिस्ट्रेशन चालू होत आहे ते लाईव्ह रजिस्ट्रेशन दाखवून देईल, जेणेकरून तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन पूर्ण डाऊट आहे ते संपूर्ण क्लिअर होऊन जातील.
त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, PDF फॉर्मॅट कसा बनवायचा याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊन देईल. आता याची तारीख सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 23 ते 28 सप्टेंबर रातच्या 11:59 पर्यंत दिलेली आहे. आता सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो, पब्लिकेशन ऑफ कंबाईन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट अँड कंबाईन मेरिट लिस्ट ती 29 सप्टेंबर 2025 ला पब्लिश होणार आहे. आता कंबाईन मेरिट लिस्ट आणि कंबाईन रजिस्टर कॅन्डिडेट म्हणजे काय, म्हणजे एकंदरीत 23 ते 28 सप्टेंबर मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेम ॲज इट इज त्यांची मेरिट लिस्ट म्हणजे अकॉर्डिंग टू पर्सेंटाईल वाईज त्यांना SML नंबर दिला जाईल. म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नुसार त्यांचा 1, 2, 3 असे असंख्य जे विद्यार्थी आहे त्यांच्या पर्सेंटाईल नुसार, त्यांच्या 12वीच्या पर्सेंटाईल नुसार आणि MS नर्सिंग CETच्या पर्सेंटाईल नुसार त्यांचा क्रम लावण्यात येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल आहे ते वर असतील आणि कमी पर्सेंटाईल आहे ते खाली असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा डाऊट पूर्णपणे क्लिअर झालेला असेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केव्हा चालू होऊन जाईल, पेमेंट कधी फिलअप करायचं, ॲज वेल ॲज तुम्ही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे केव्हा अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचसोबत कॉलेज कोड बद्दल माहिती कशी घ्यावी, यासोबत एकंदरीत आमचा ॲडमिशन क्रायटेरिया चेंज झाला आहे यामध्ये सुद्धा मला काही कन्फ्युजन आहे. असे सगळे जे प्रश्न आहे त्यासाठी घाबरून जाण्याचं कारण नाही. आम्ही त्यासाठीच MS नर्सिंग CETच्या पूर्ण अपडेट घेऊन येत असतो. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला तुम्ही जॉईन व्हा. तिथे आम्हाला तुम्ही जॉईन झाल्यानंतर नक्कीच तुम्ही आम्हाला तिथे प्रश्न विचारू शकता. नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत ते तिथे सुटून जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तिथे फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BSc नर्सिंग फर्स्ट सेमसाठी इनरोल झालेले आहेत, म्हणजे एकंदरीत तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन झालेलं आहे. पण खूप सारे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट टीचिंग ॲज वेल ॲज काही गोष्टी कॉलेजकडून जे शिकवलेले असतात ते समजत नाही. रेग्युलर नोट्स काय असतात, रेग्युलर PDF काय असतात, ॲज वेल ॲज आन्सर रायटिंग कशी करायची, कोणकोणते सब्जेक्ट असतात, कोणत्या सब्जेक्टवरती वेटेज किती असते, वेगवेगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असतात, यावरती संपूर्ण डिस्कशन कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार नाही. परंतु तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महानर्सिंग टीमद्वारे तुम्हाला BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टर पॅटर्ननुसार ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट टॉपिक्सनुसार आन्सर रायटिंग, रेग्युलर व्हिडिओज, PPT आणि नोट्सनुसार तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आता हे गायडन्स नक्कीच तुम्हाला ॲडमिशन जेव्हा कन्फर्मेशन सगळ्यांची होईल त्यानंतरच आपण हे चालू करण्यात येणार आहे. ठीक आहे. यावरती सुद्धा काही टर्म्स आणि कंडिशन असतील त्या सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सांगण्यामध्ये येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल. नक्की जर आवडला असेल तर इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला MS नर्सिंग CET ॲज वेल ॲज नर्सिंग रिलेटेड सगळ्या कॉन्टेंटची माहिती सगळ्यात पहिले या चॅनलवरती मिळून जाईल. आणि या व्हिडिओला नक्की लाईक सुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.